लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके पाटील हे सध्या संपूर्ण राज्याचा दौरा करतायत। आज ते कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। या दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण संपूर्ण राज्याचा दौरा सुरू केला असून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत लोकांच्या समस्या जाणून घेत आहोत। लोकांचा आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत असून आम आदमी पार्टीकडे निष्ठावंत कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे, तर सत्ताधारी मंडळींकडे केवळ लाभार्थ्यांची गर्दी दिसतीये असा टोला लगावला। यावेळी त्यांनी कोल्हापुरातील आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या अनोख्या आंदोलनाचं विशेष कौतुक केलं। भारतीय जनता पार्टीला राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातून हटवणं हा आमचा मूळ हेतू असून यासाठीच आपण इंडिया आघाडीसोबत गेलोय। स्वतःच्या महत्त्वाकांक्षा बाजूला सारून आम्ही इंडिया आघाडी तयार केली आहे। आगामी निवडणुकीत इंडिया आघाडीला मोठं यश मिळेल असा दावा देखील त्यांनी यावेळी बोलताना केला। आज आपण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची सकाळी नवीन राजवाड्यावर जाऊन भेट घेतली, मात्र यावेळी कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असंही त्यांनी नमूद केलं। आगामी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा उमेदवार कोणीही असो, आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी जीवाचं रान करतील असा विश्वास देखील यावेळी अजित फाटके पाटील यांनी व्यक्त केला। यावेळी प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, जिल्हाध्यक्ष अरुण गळदगे, शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, सूरज सुर्वे, किरण साळोखे उपस्थित होते।